आदरणीय उस्मान भाई साहब लकड़ावाला ग्रुप ऑनर और कलवा थाना के अध्यक्ष राष्ट्रवादी के तक्की सोहलकर साहब भी इस मंच के ऊपर। सभी का स्वागत। अंपायर सुनील पाटिल का इशारा हो चुका है। ओवर टू शंकर म्हात्रे। धन्यवाद संदीप पाटिल। हेलो हेलो दोन मिनिटं मॅच थांबव सर। 2 मिनिटं सर थांबा द्या। चला फोटोग्राफर लवकर लवकर फोटो काढून घ्या। धन्यवाद आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2016 मध्ये सहर्ष स्वागत। पहिला सेमीफायनलचा सामना यावेळी रंगणार आहे। पहिली लढत नावडा विरुद्ध मेगा वाघबिल या दोन संघामध्ये। नावडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करून फलंदाजीचं आमंत्रण दिले। यावेळी ते मेगा वाघबिल संघासमोर मेगा वाघबिल संघाची सलामीची जोडी मैदानावरती आणि गोलंदाज प्रशांत खानावकर रायडर ओव्हर द विकेट। यावेळी मात्र चेंडू ऑफ साइडचे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न। चांगली सुरुवात आपल्या संघासाठी। यावेळी प्रशांत खानावकर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितले जाते आणि चांगली कामगिरी प्रत्येक सामन्यागणी करणारा प्रशांत खानावकर मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिलेला। यावेळी पंकज गोंधले एक अष्टपैलू आणि भरवशाचा फलंदाज। यावेळी मात्र भरवशाला साजेशी अशी फलंदाजी मध्ये कामगिरी त्याला करावी लागेल। पहिला सेमीफायनल सामना या स्पर्धेचे मुख्य आयोजक ताहिरभाई पटेल यांच्या अथक परिश्रमामुळे ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आज अंतिम रात्रीमध्ये संपन्न होताना दिसतोय। खरोखर ही स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा एकदा कुणाल दाते आपल्याला 365 दिवस या स्पर्धेचा आपल्याला आतुरतेने वाट पाहावी लागेल। ज्याप्रमाणे चातक पक्षी पहिल्या पावसाच्या थेंबाची वाट बघतो तशाच प्रकारची आपल्याला देखील या स्पर्धेची वाट बघावी लागेल। दरम्यान दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो प्रशांत खानावकर रायडर ओव्हर द विकेट। यावेळी मात्र चेंडू गती परिवर्तन करण्यामध्ये यशस्वी गोलंदाज, कारण की प्रशांत खानावकर हा असा गोलंदाज आहे की 6 चेंडू 6 प्रकारचे टाकतो आणि आपली विविधता दाखवते, व्हेरिएशन दाखवते। चांगली गोलंदाजी बघायला मिळतो यावेळी प्रशांत खानावकर। दुसऱ्या बाजूने मात्र कुठेतरी थोडासा दबावाखाली फलंदाजी करताना यावेळी पंकज गोंधली, कारण मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडू 3 षटकार मारणारा यावेळी मात्र जोरदार प्रहार करतोय। चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेने, मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार तोपर्यंत स्वतःचा आणि संघाचं श्री गणेश करतो। यावेळी तो पंकज गोंधली। पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने समाचार घेतोय। सुंदर असं आयोजन, अतिथी प्रमुख मान्यवर, खरोखर राजकीय असतील, क्रीडा असतील, सांस्कृतिक अनेक क्षेत्रांमधल्या मान्यवर व्यक्ती यावेळी मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने फुलटा चेंडूचा चांगल्या पद्धतीने समाचार चेंडू जातोय खणखणीत पहिला वेळा चौकार। यावेळी मेगा वाघबिल संघाचा 4 धावांसाठी एकूण धाव संख्या जाऊन पोहोचतोय ती बिनगडीबाद 5। मनोज पाटील एक चांगला फलंदाज पहिल्या चेंडूवरती फ्रंट फुटला जातोय आणि चेंडू कव्हरच्या क्षेत्ररक्षक डोक्यावर सहजरित्या खेळतो। ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे फलंदाज पुन्हा यावेळी मात्र फुल लाईन पद्धतीचा चेंडू मतलब गुडलेन स्पॉटवरनं चेंडू जातोय। थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षक स्मार्ट बॅटिंग पुन्हा एकदा बघायला मिळतोय ती नॉन स्ट्राईकचा फलंदाज। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार न मारता चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज फलंदाजी करतात तशाच प्रकारचा फलंदाजीचा नमुना पेश करताना नॉन स्ट्राईकचा फलंदाज पंकज गोंधली पुन्हा एकदा स्ट्राईक साठी गोलंदाजी करतोय प्रशांत खानावकर। यावेळी मात्र चेंडूला रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅकवर्ड पॉइंटचा फलंदाज अत्यंत दक्ष दिसतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतो बिनगडीबाद 6। बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक म्हटलं की मोहम्मद अझरुद्दीन, जॉन्टी रॉड्स, युवराज सिंग, रिकी पॉन्टिंग किंवा आपला मोहम्मद कैफ। खरोखर या क्षेत्ररक्षकांच्या मुळे क्रिकेट मधला क्षेत्ररक्षण दर्जा उच्च दर्जावर गेला। खरोखर सुंदर असं आयोजन बघायला मिळतोय ताहिर शेठ यांच्या माध्यमातून। आमदार चषक विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ ताहिर पटेल, जयद खान, नसरुद्दीन पटेल, उस्मान पटेल, मुनाफ पटेल, विद्यमान ग्रामपंचायत सरपंच तलोजा, तसेच आमचे युवा नेते परेश दादा ठाकूर यांचं देखील इथे आगमन होतोय। आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो।
वैयक्तिक पहिलं संघाचे दुसरं षटक घेऊन येतोय नावडा संघ आदिनाथ पाटील. माननीय श्री अविनाश पाटील नावडे तसे ऍडव्होकेट चेतन जाधव साहेबांचं मी साहेबांचे आयोजक तसेच दैसरचे शंकर शेठ पाटील तिन्ही मान्यवरांचे मी आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात ताहिर शेठ पाटील यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. या आपण अतिथी मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या आमदार चषक 2016 मध्ये मी आयोजकांचे मनापासून स्वागत करतो. यावेळी पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या दिशेने. मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय. यावेळी आमचे पंच अब्दुल रहमान मामा यावेळी चेंडू वाईट चेंडू असल्याचा इशारा देतात. मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. यावेळी 7 या धावसंख्या. कॅमेरा स्टँडच्या खाली जे प्रेक्षक बसतात त्यांना तिथून बाजूला व्हायचं कारण तो स्टँड तुटू शकतो. दोन्ही बाजूला एक लॉंग ऑफला आणि एक आपण पाहतो थर्ड मॅन फाईन लेगला जो कॅमेरा स्टँड आहे तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना उठायचं आहे तिथून. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र कुठेतरी थोडीशी ताळमेलची कमी कुणाल जाते कारण की या स्पर्धेसाठी पहिल्या रात्रीपासून आजच्या 5व्या रात्रीपर्यंत क्रिकेट प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद बघायला मिळतोय. रायगड आणि ठाणा या दोन संघामध्ये झालेल्या लढतीवेळी अधिक प्रेक्षक थोडेफार आता प्रेक्षक काहीसे जलपान करण्यासाठी गेले दिसतात. यावेळी नवीन फलंदाज येतोय तो मेगा वाघबिल संघाकडून अर्षद पाटील. वाईट चेंडू असल्या कारणामुळे एक अतिरिक्त धाव घेतली जाते. मात्र गडी बाद होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 अशी सुरुवात होती. मात्र क्षेत्ररक्षणाच्या आधारे फलंदाज धावचित होतोय आणि अवांतर धाव मिळली जाते. एकूण धाव संख्या 2 एक गडी बाद 7. दुसऱ्या षटकाची पुढला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आदिनाथ रायडर ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सलामीचा फलंदाज पंकज गोंडली आक्रमक फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र परफेक्ट टायमिंग करण्यामध्ये अपयश ठरवण्यामध्ये एक धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेच्या सहाय्याने संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 8. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर रुपेश चांदे अप्रतिम गोलंदाजी डिंगडॉंग विरुद्ध आणि पंकज कोपरकरचा एक जादुई षटक. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची पाहणी न करता कुणाल दाते ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो तशाच प्रकारची गोलंदाजी करून नंतर फलंदाजी करावी लागेल जेणेकरून षटकार चौकार मध्ये आपण रूपांतर करू शकतो. मात्र आपल्या इकडे फलंदाज थोडेफार पाहणी न करता अंदाधुंदी फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये कुठेतरी चेंडू मिस करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावरती आदिनाथ पाटील एक गुणी युवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी बघितले जाते. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतोय. यावेळी मात्र जोरदार प्रहार करतोय. थोडासा चेंडू उचली घेतोय. बाकीचं काम एसटी रक्षक चांगल्या पद्धतीने करतोय. पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न होत नाही. मात्र चांगली पंचगिरी पुन्हा एकदा अशरफुल अब्दुल रहमान मामा यांच्या माध्यमातून दुसरा गडी बाद होतोय. सलामीची जोडी यावेळी तंबूच्या आश्रयाला जात होती. मेगा वाघबिल संघाची 8 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतो. 9. अचूक दिशा अचूक टप्पा स्टंप टू स्टंप गोलंदाजी यावेळी आदिनाथ या गोलंदाजामार्फत कारण की पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती मेगा वाघबिल संघाच्या फलंदाजांनी पारगाव संघाविरुद्ध खेळताना अर्थात तो पंकज गोंदली. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती तो ज्या पद्धतीने खेळ करत होता कुठेतरी आत्मविश्वास आणि मनोवैज्ञानिक त्याच्यावर दबाव कॅमेऱ्यावरती जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे की आपण कॅमेऱ्याच्या खाली प्रेक्षक बसू नका जेणेकरून आमचे आयोजक येतील आणि तुम्हाला खाली उतरवतील कारण की आपण स्वतःहून उतरायचं कारण की जे स्टेज बनवलं आहे तो खूप कमजोर आहे आणि त्याच्यावर अतिरिक्त भार पडला तर नक्कीच आपल्याला इथे अपघात होऊ शकतो. जेणेकरून आपण खबरदारी घ्या आणि उतरून जा कारण की आमचे आयोजक येणार आणि तुम्हाला उतरव म्हणजे तुम्हाला अपमान होईल असं वाटू नका. कृपया करून तुम्ही आम्हाला हेल्प करा. पुढच्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज आदिनाथ पाटील. नवीन येणारा फलंदाज यावेळी मेगा वाघबिल संघाकडून नंदू पाटील. नंदू सबका बंधू. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू पंच आमच्याकडे वळतात
अब्दुल रहमान मामा यांचा चांगला इशारा, चेंडू वाईट असल्याचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमुळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 2 गडी बाद 10. ताहिर पटेल यांचं अप्रतिम लाजवाब शाही आयोजन. खरोखर शहाजहान राजाने ज्या पद्धतीने ताजमहाल बांधला होता तशाच प्रकारचं हे आयोजन यावेळी आमचे लाडके ताहिर पटेल साहेब यांच्या माध्यमातून मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड जणू बनवलाय का असा भास होतोय आणि तशाच प्रकारचा खेळ प्रत्येक संघ यावेळी दाखवताना दिसतोय. यावेळी मात्र एक चोरटी धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईक पुन्हा एकदा जाते तो हर्षद पाटील या फलंदाजाकडे. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आदिनाथ मॅन्टेनरी पॉवर प्लेचं दुसरं षटक यावेळी प्रगती पथावर असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी करण्याची जबाबदारी आणि गोलंदाजीवर चांगली चमक दाखवताना यावेळी आदिनाथ पाटील. यावेळी मात्र फुल लाईन पद्धतीचा चेंडू, यष्टी रक्षक देखील चकवा खातोय, मात्र एक चोरटी धाव घेतोय, पंचांचा इशारा येतोय. 22चा पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धाव संख्या 2 गडी बाद सॉरी पुन्हा एकदा गोलंदाज दुसऱ्या षटकाचे अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज आदिनाथ. यावेळी स्ट्राईक जातोय तो मेगा वाघबिल संघाचा नंदू, रायडर ऑर द विकेट. यावेळी जोरदार पार करतोय, मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक प्रशांत खाणावकर यावेळी मात्र दैव देतो आणि कर्म नेतो. या मनीच्या अनुषंगाने मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या आधारे यावेळी फलंदाज धावचित होतो, अचूक पैकी बघायला मिळतोय. यावेळी मात्र फलंदाज दोन षटकानंतर धावसंख्या वाघबिल संघाची 13, म्हणजे प्रति षटकामागे 6.5 धावांची सरासरी येणार. ऐकूया कुणाल जाते. धन्यवाद सर. 2 षटक संपले, धावसंख्या 13. पुन्हा एकदा या तळोज्यातील सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घेऊन चालतो अतिशय चांगल्या लढतीकडे. पुन्हा एकदा ठाणे विरुद्ध रायगड असा सामना आणि जरूर एक चांगली मॅच. वाघबीड विरुद्ध रंगताना संघ समोर आहे. नावडे तर प्रशांत खाणावकर यांचा संघ नावडे, तर एका इकडे वाघबीड खेळताना दिसतोय नंदू पाटील आणि हर्षद पाटील. गोलंदाज येतोय प्रमोद. 13 धावसंख्या फलकावर लागली मित्रांनो आणि 13च वर्षावर निश्चितच सचिन रमेश तेंडुलकर सामना खेळला होता. जरूर मी म्हणेन तर जरूर 13च वर्षे 13 धावसंख्या फलकावर लागली. 13 नाही स्कोर तिकडे लक्ष ठेवू नका सर. स्कोरर इथे तुमचा एक्स्ट्रा प्लेअर मागे आमच्या. 13 धावा फलकावर लागल्यात. तो अपडेट मात्र मागच्या दिशेने जो पेंडॉल आहे त्याच्यातून होतोय, त्यामुळे एक धाव तिकडे कमी येते. 13 धावा फलकावर लागल्यात. तर 13व्याच वर्षी सचिन रमेश तेंडुलकर पाकिस्तान संघासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरला होता. चेंडू बॅटची कडा घेऊन जरूर थर्डमॅनच्या दिशेने गेला होता. तर कसा उतरला ते देखील तुम्हाला सांगेन. ब्रेबॉर्न स्टेडियमवर जरूर एक मॅच होती पाकिस्तान विरुद्ध भारत आणि त्या मॅच मध्ये जावेद मियादाद हे जरूर आणि अब्दुल कादिर हे खेळत नव्हते आणि चॅरिटी मॅच होती, त्यामुळे जरूर इम्रान खानने विचारलं होतं भारतीय संघाला की तुमचा एक राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर यांनी जरूर क्षेत्ररक्षण केलं होतं वयाच्या 13व्या वर्षी पाकिस्तान संघासाठी. तर धावसंख्या समोर सरकते 14वर. 14 धावा फलकावर लागल्यात. आपण पाहतोय अनेक प्रेक्षक माझ्याकडे बघतात की पाकिस्तान संघासाठी क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं. मी म्हणेन सचिन रमेश तेंडुलकर यांनी. रियाज हमदुले साहेब माहिर बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत मी करतो या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 14. आपण पाहतोय या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पडतायत मॅन फ्रॉम मोरबी सुनील पाटील आणि स्क्वेअर लेग अंपायर अब्दुल मामा. तर अब्दुल रहमान मामा इथे पंचांची भूमिका पार पडतायत. तळोजाचे आहेत आणि माझ्या बरोबर गुणलेखकाची भूमिका गेले 5 रात्रीमध्ये शांताराम जाधव ओवेपेठचे आहेत. अप्रतिम
गुणलेखन त्यांच्या माध्यमातून उभे कॅम्पच्या तिथे मात्र सुरेख गोलंदाजी, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, प्रयत्न फसतोय फलंदाचा, पंचांचा इशारा लेग बाईज, अवांतर रूपात खात्यात भर पडते. लेग बाईज म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 26व्या क्रमांकाचा नियम. ही धाव मात्र जरूर फलंदाच्या खात्यात नसते, ही धाव जाते जरूर एक्स्ट्रा रूपात संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 धावांवर. तर 15 धावा इथे फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज, सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा अचूक टप्पा, रनआउटची संधी होती परंतु प्रयत्न फसलाय. पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा लेग बाईचा. संघाची धावसंख्या 16 आणि 16 कळ्यावर काय झालं होतं तर 16 वर्ष 205 दिवसाचा असताना सचिन रमेश तेंडुलकर कराचीमध्ये खेळला होता. पुन्हा एकदा सामना होता पाकिस्तान संघाच्या विरोधातच आणि पहिली टेस्ट मात्र जरूर सचिन रमेश तेंडुलकर खेळला होता. 16व्या वर्षी 16 वर्ष 205 दिवसाचा असताना 15 नोव्हेंबर 1989 साली. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट मोर विकेट, फुलर लेनचा चेंडू पूर्णपणे प्रयत्न फसलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना गोलंदाज प्रमोद खानावकर. पंचांचा इशारा बाईचा. इथे मात्र बॅटनी धावा येताना दिसत नाही या षटकामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. इथे मात्र मी म्हणेन नावडा संघ, रायगडचा हा संघ, एकाकडे ठाणे विभागातून खेळणारा संघ वाघबीळ संघ इथे खेळताना दिसतोय. नंदू पाटील खेळाडू सध्या मैदानात आहे. नेहमीच ग्लोव्ज घालून देखील खेळताना दिसतो हा खेळाडू, परंतु आज तसं काही चित्र मैदानात पाहायला मिळत नाही. खचाखच भरलेलं हे तळोजाचं मैदान आणि अप्रतिम असं आयोजन सन्माननीय ताहिर शेठ पटेल यांच्या माध्यमातून. नुकताच सामना संपला ठाणे विरुद्ध रायगड आणि ती मॅच मात्र जिंकली होती ठाणे संघाने. इथे मात्र जरूर चांगला फटका चेंडू जातोय. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धावत आला होता. पंचाकडे अपील आणि अब्दुल मामा यांचा इशारा येतोय नॉट आउटचा. 2 धावा मात्र पूर्ण होताना दिसत आहेत, संघाच्या खात्यात जात आहेत. धावसंख्या आकार घेते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवर. अप्रतिम इथे सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चांगलं क्रिकेट इथे मात्र जरूर खेळलं गेलंय. फलंदाजी करताना जरूर आपण पाहतोय इथे वाघबीळ संघ खेळताना दिसतोय. त्यांच्या समोर जरूर नावडा संघ खेळतोय. स्ट्राईकवर फलंदाज इथे मात्र जरूर आहे नंदू पाटील, हर्षद पाटील. नंदू पाटील आणि हर्षद पाटील ही जोडी सध्या मैदानावर पाहायला मिळते. आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला, एक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड गलीच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, त्याचबरोबर एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. असं क्षेत्ररक्षण मात्र जरूर सजवलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट मोर द विकेट, गोलंदाज येतोय प्रमोद खानावकर. इथे मात्र चांगला फटका, चेंडू जातो मिड विकेटच्या वरून. इट्स आउट ऑफ द पार्क. बिगी षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 26 धावांवर. मित्रांनो 26 आकडा खूप घातक आहे भारतासाठी, कारण 26/11चा हमला आठवा. 26 तारखेला 26 जानेवारी 2001 ला मात्र कच्छ गुजरात इथे मोठा भूकंप आला होता आणि जरूर 26 जुलैला 2008 साली 994 मिलीमीटर पाऊस पडला होता. मुंबई अख्खी जरूर पाण्याखाली बुडली होती. तर 26 तारखेलाच आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता आणि यावर्षी तो 67वा प्रजासत्ताक दिन होता. आणि फ्रांको होलांडे हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मात्र आपल्या भारताचे जरूर पाहुणे होते. संघाची धावसंख्या 26. हॅलो हॅलो हॅलो. त्यानंतर मी कुणाला जाते तुम्हाला थांबवतोय. आमचे पाहुणे आले तिथे निलेश भाई किंग बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागतासाठी मी विनंती करतोय. तर अविनाश पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यानंतर कुणाल पाटील कल्याण डोंबिवली नगरसेवक यांचं इथं आगमन झालेलं आहे. औरंगजेब पठाण शिवसेना ठाणा जिल्हाध्यक्ष यांचं इथं आगमन झालेलं आहे. अंधेरी अध्यक्ष युनुस शेख बिल्डर्स शिवसेना अध्यक्ष यांचं इथं आगमन झालेलं आहे. इस्माईल भाई ठाणा यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यानंतर मुंबई उस्मान भाई लकडावाला ग्रुप ओनर्स, त्यानंतर कळवा ठाणा अध्यक्ष राष्ट्रवादी तक्की सोलकर, रियाज भाई हमदुले बिल्डर्स या सर्व मान्यवरांचं इथं आगमन झालेलं आहे. धन्यवाद भाऊ. मात्र आलेल्या सर्वच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चालतोय या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. एक मोठी मॅच. पुन्हा एकदा कुणाला तुम्हाला थांबवतोय. पाहुण्यांचं स्वागत होणार आहे इथे. तर कुणाल पाटील कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक यांचं इथं स्वागत करण्यात येत आहे.
निलेश भाई यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ, शाळ आणि सन्मान चिन्ह अशा रीतीचं स्वागतोत्सव केले जाते. त्यानंतर औरंगजेब पठाण शिवसेना ठाणा जिल्हाध्यक्ष यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर अंधेरी अध्यक्ष युनुस शेख बिल्डर्स शिवसेना अध्यक्ष यांचं इथं आगमन झालेलं आहे, यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर इस्माईल भाई ठाणा अध्यक्ष राष्ट्रवादीचे यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. यानंतर मुंबई उस्मान भाई लकडावाला ग्रुप ओनर्स यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर कळवा ठाणा अध्यक्ष राष्ट्रवादी तक्की सोलकर यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर रियाजभाई हमदुले बिल्डर्स यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. मुनाफ सरपंच यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तर या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या समालोचन कक्षातर्फे सुद्धा हार्दिक स्वागत. धन्यवाद. संघाची धावसंख्या 29. पुन्हा एकदा पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आणि घेऊन चालतो तुम्हाला क्रिकेटच्या सदाबहार रंगीन दुनियेमध्ये, ज्यामध्ये लढत आहे वाघवीळ विरुद्ध नावडे या संघाच्या दरम्यान. सुरेख असा सामना इथे जरूर पाहायला मिळेल, कारण जिंकणारा संघ जरूर एक दावेदार बनेल या ट्रॉफीचा. कारण आपण पाहतोय पुढच्या दिशेने पाऊल पडेल या ट्रॉफीच्या दिशेने. एक मोठी ट्रॉफी आपल्या समोर, आमदार चषक 2016. गोलंदाज आहे दर्या कोळी. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला प्रहार. केतन पाटील याच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, तिथे क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. या केतन पाटील यांनी 6 चेंडू 6 षटकार लगवले होते मित्रांनो. दिघोड्याच्या विरुद्ध खेळताना 8 षटकार होते त्याच्या बॅट मधून. त्यानंतर मात्र कमलाकर मामा यांच्या विरुद्ध मात्र लगातार 3 षटकार लगवून एक सामना जिंकून दिला होता या केतन पाटील याने. एक मोठा खेळाडू खेळतोय, त्याच्या बरोबर मात्र नंदू पाटील. एक्सपिरियन्स किती महत्वाचा असतो तोच नंदू पाटील याचा आहे. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र जरूर पाहायला मिळते. गोलंदाज दर्या कोळी याच्या माध्यमातून. दर्या म्हणजे सागर आणि इथे मात्र कोळी सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. समोर फलंदाज आहे नंदू पाटील. राईट आर्म राऊंड विकेट. अकुटप्प्याचा चेंडू त्या बॅकफुटवर जाऊन हुक केलाय. चेंडू मात्र 1 बाउंस स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे. 4 रन. 4 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते मित्रांनो. 34 या आकड्याला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे, कारण 34 आंतरराष्ट्रीय टेस्ट षटक लगवली होती फलंदाज सुनील गावस्कर सरांनी. आणि जरूर सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगितलं होतं आपल्या आत्मचरित्रामध्ये की मी जरूर सुनील गावस्कर सरांच्या बरोबर खेळलो नाही, परंतु ज्यांनी ती 34 षटक लगवली होती त्यांना पाहून मी मोठा झालो, त्यांचा खेळ पाहून मी मोठा झालो आणि त्यांना पाहून मी क्रिकेट शिकलो. तर संघाची धावसंख्या 34. इथे मात्र जरूर खराब मारा. पंच अब्दुल रहमान सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. खराब चेंडू. संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते. आपण पाहतो षटक नंबर इथे फलकावर आहे. चौथं 5 षटकांचा सामना आहे. एक मोठी सेमीफायनल खेळताना दिसतोय आज संघ. 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आणि पुढच्या फेरीसाठी जरूर पात्र ठरेल. आता तर पुढे सरसावलाय. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. 6. सुरेख फटकेबाजी फलंदाज नंदू पाटील. एक्सपिरियन्स किती महत्वाचा असतो, अनुभव किती महत्वाचा असतो. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय नंदू पाटील. त्याचबरोबर म्हणेन मी ज्याच्या नावाने हा संघ खेळतो मेगा, हे मोठे खेळाडू आहेत या संघातले, वाघबीळ संघातले. आणि ते मात्र नंदू पाटील सुरेख अनुभवपणाला लावताना दिसतोय. चांगली फटकेबाजी करतोय आणि नंदू खेळतोय वैयक्तिक 23 धावांवर आणि 10 चेंडूचा सामना करून चांगलं क्रिकेट. षटक मला वाटतं 4थं इथे संपलंय. शांताराम जाधव ज्यांच्या माध्यमातून गेली 5 रात्रीमध्ये अप्रतिम गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आम्ही तुमच्यापर्यंत एक धाव पोहोचवतोय, याचं पूर्ण श्रेय जातं शांताराम जाधव. ओवे कॅम्प चे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुरेख गुणलेखन. 4 षटक संपलेत आणि 4 षटकामध्ये धावा झाल्या शांताराम जाधव.
41 वर. तर आपण पाहतोय 10.25 ची सरासरी इथे मात्र पूर्ण होताना दिसते 4 षटकामध्ये. आणि 10.25 ची सरासरी खूप महत्वाची असते मित्रांनो. 9 व त्यापेक्षा मोठी सरासरी खूप चांगली असते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये. तर शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर असेल. आपण पाहतोय गोलंदाज येतोय प्रशांत खानावकर, मॅन फ्रॉम नावडे. एक मोठा खेळाडू आहे या रायगड टेनिस क्रिकेट जगतातला. त्याचबरोबर उंचीकडे जर तुम्ही विचार केला, एक मोठी उंची आहे. खांद्याजवळ जर तुम्ही विचार केला तर चांगले खांदे आहेत या खेळाडूचे. गोलंदाजाला काय हवं असतं ते सर्व आहे प्रशांत जवळ. तर गोलंदाज सज्ज. इथे मात्र पहिल्या चेंडूवर अक्रॉस द लाईन बॅटची वरची कडा घेऊन चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु अखेर आपल्या घरात सुरक्षित. परंतु इथे दोन्ही खेळाडूंमध्ये टकराव झालाय. काहीसा दुखापतग्रस्त होताना दिसतोय मला वाटतं केतन पाटील. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 42. फर्स्ट एड किट पाणी घेऊन जा मैदानात. संयोजक स्प्रे घेऊन जा. स्प्रे घेऊन जा फर्स्ट एड किट. तर इथे मात्र मोठा दुखापतग्रस्त झालाय फलंदाज केतन. थोडीशी खराब बातमी आहे. आपण पाहतोय फलंदाजी करणारा वाघबीळ संघ, कारण या केतन पाटील याने 17 गाजवलंय. पहिल्याच रजनीमध्ये 6 चेंडू 6 षटकार लगवले होते या खेळाडूने दिघोड्याच्या विरुद्ध खेळताना, आणि पूर्णपणे सामन्यामध्ये छाप सोडली होती. लागोपाठ जर विचार केला तर 8 षटकार लगवले होते. हा रेकॉर्ड आहे याच्या नावावर. त्यानंतर मात्र कमलाकर मामा यांच्या विरुद्ध शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता असताना 3 लगातार षटकार लगवले होते. आणि त्यामध्ये पायावरचा जो फ्लिक केला होता तो जरूर मी म्हणेन माझ्या समालोचनातील 3 दिवसाच्या रात्रीमधील एक महत्वपूर्ण आणि सर्वात देखणा एक चांगला शॉट होता. तर असा केतन पाटील सध्या मैदानात आहे. परंतु समोर जर तुम्ही विचार केला तर नावडा संघ खेळतोय. हा नावडा संघ या मैदान एक चांगलं मैदान आहे, आणि हे मैदान मात्र नेहमीच लक्की ठरलं या नावडा संघाला, प्रशांत खानावकर अँड कंपनीला. तर हा संघ इथे मात्र खेळताना दिसतोय. पाहूया प्रशांत खानावकर कशी गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या मात्र 42. 42. सन्माननीय परेशदादा ठाकूर देखील या मंचावर बसून या संपूर्ण टुर्नामेंटचा आनंद घेताना दिसतात. एक मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय. आमदार चषक 2016चं हे आयोजन आदरणीय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्या सन्मानासाठी या टुर्नामेंटचं आयोजन. चेंडू हवेत आहे. हवाई सफर इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 6 षटकार. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 6 धावांबरोबर 48 धावांवर. चांगलं क्रिकेट इथे मात्र फलंदाज नंदू पाटील. मी मगाशीच म्हटलं होतं अनुभव खूप आहे नंदू पाटीलला. मोठमोठ्या टुर्नामेंट गाजवल्या त्या नंदू पाटील याने वाघबीळ संघाकडून खेळताना. इथे मात्र आज ग्लोव्ज दिसत नाही. शपल होतोय. इथे मात्र इरादा बदलवलाय. चेंडू जरूर मागे होता फाईन लेगच्या, माफ करा, थर्डमॅनच्या दरम्यान. तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मात्र जरूर पूर्ण होतात. पंचांचा इशारा येतोय. जरूर 22च्या 2 धावा मिळतील. आपण पाहतोय 2 धावा संघाच्या खात्यात, आणि संघाची धावसंख्या मात्र जरूर पूर्ण होते 50. अर्धशतक आपण पाहतोय. जर विचार केला तर 131 टेस्ट मॅच मध्ये 184 इनिंग कपिल देव खेळला, पण कधीच रनआउट झाला नव्हता मित्रांनो. तसंच काहीसं चित्र मैदानात दिसतंय. सुरेख फटकेबाजी, त्याचबरोबर चांगलं क्रिकेट, म्हणजे इथे रनआउटचा चान्स नाही. सर्व सुरेख असा खेळ नंदू याचा. कारण आपण पाहिलं होतं कपिल देव देखील 184 इनिंग मध्ये कधीच रनआउट झाला नव्हता. 131 टेस्ट मॅच खेळला होता कपिल देव. संघाची धावसंख्या आहे 50. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत साठी. इथे मात्र चांगला फटका. चेंडू सरळ मिड विकेटच्या वरतून फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट 6. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 56 धावांवर. चांगलं क्रिकेट नंदू याचं. नंदूचा खेळ आपण पाहिला तर खेळतोय 35 धावांचा खेळ. 13 चेंडू 35 धावांची खेळी. किती सुरेख फटकेबाजी इथे पाहायला मिळते नंदू याची. नंदूच्या बॅट मधून धावांचा पाऊस, परंतु प्रशांतला कुठेतरी जाणायचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रशांतला. आता मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल सोडतोय. नेहमीच म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच. एका झेलाचं खूप काही महत्व आहे, कारण आपण जरूर पाहिलं होतं 2003 ला झेल सोडला होता अब्दुल रजाकने.
निश्चितच मिडॉनला फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर यांचा आणि जरूर वर्ल्ड कपच्या बाहेर गेला होता पाकिस्तान संघ। त्या अगोदर जर विचार केला हर्षल गिब्सने झेल सोडला होता स्टीव्हचा आणि जरूर साऊथ आफ्रिका संघ पराभूत झाला होता। 4 धावांवर तिशारा परेराने झेल सोडला होता मी म्हणेन फलंदाज रोहित शर्माचा आणि त्यानंतर 264 धावा रोहित शर्माने कोलकात्याच्या ग्राउंडवर पूर्ण केल्या होत्या। हा रेकॉर्ड आहे झेल सोडल्यानंतरचा। आता मात्र वेगवान चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जरूर बॅकवर्ड गलीच्या दरम्यान जरूर चाल पाहायला मिळतोय तोपर्यंत 1 धाव, परंतु पंच इथे घोषित करतात लेग बाईज पायावर लागलाय। माफ करा संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि संघ जाऊन पोहोचतोय 59 धावांवर। अतिशय चांगलं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय 60 धावांचं हे टार्गेट आणि 60 धावा चेस करत असताना मी जरूर दुसऱ्या डावामध्ये माईक सोपेन पुढच्या 2 षटकासाठी या 60 धावा कशा होतात काय घडतं या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय भाऊ मात्रे यांच्याकडे। धन्यवाद। हॅलो 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 कमी आला धन्यवाद कुणाल दाते। अतिशय रोमांचक सामना आपण पाहतोय एका बाजूला ठाणा तर एका बाजूला रायगड। ठाण्यातून आलेला संघ आपण पाहतोय एकही संघ उरला नाहीये मात्र एकच संघ उरलाय तो वाघवीळ संघ कारण खार्डी संघ यामध्ये सामन्यातून बाहेर पडलाय। तर रायगडतून खेळतोय पहिली सेमीफायनल आपण पाहतोय ठाणा विपक्ष रायगड वाघवीळ विपक्ष नावडा। तर एका बाजूला आपण पाहतोय मास्टर माइंड कप्तान वाघवीळ संघाचा मेघाला पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय नावडे संघाचा संघ आपण प्रशांत खानापूरला आपण पाहिला ज्याची आपण गोलंदाजी पाहिली। तर शेवटच्या षटकामध्ये अतिशय खराब गोलंदाजी पाहिली 18 धावा बहाल केल्या या वाघवीळ संघासाठी। तर वाघवीळ संघाच्या नंदू पाटीलने खेळ करून दाखवला इथे ज्यानं 15 चेंडू मध्ये 37 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला सावरलं। ज्या पद्धतीने पडझड निर्माण करण्याची ताकद निर्माण केली होती नावडे संघानं कारण पहिल्या षटकामध्ये प्रशांतनं 6 धावा दिल्या होत्या कोणती सफल होती चांगली गोलंदाजी केली होती। दुसऱ्या षटकामध्ये अधिरातनं 7 धावा दिल्या होत्या एक सफलता मिळवली होती 2 सफलता मिळवल्या होत्या। त्यानंतर प्रमोदने एक षटक फेकलं ज्यानं 13 धावा खर्च केल्या होत्या मात्र शेवटचं षटक मागे ठरलं स्लॉगरचं षटक होतं त्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला नंदू पाटीलनं मात्र 59 धावा करून 60 धावांचं लक्ष ठेवलंय। कुणाल दाते आपण विचार केला तर 60 धावांचं लक्ष म्हणजे 12च्या सरासरीनं धावसंख्या उभारावी लागेल। मात्र नावडा संघ तिसऱ्या सामन्यामध्ये चिंचपाड्या संघाशी झुंज देत होता मात्र 4 षटकामध्ये 72 धावा काढून 73 धावांचं लक्ष ठेवलं होतं हे विसरून चालणार नाही वाघवीळ संघाला। काय म्हणशील कुणाल? जरूर चांगला खेळ दाखवला होता नावडे संघाने आणि हे मैदान रास आहे नावडे संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलाय नावडे संघ। आपण विचार केला 2009 पासून तर या 2016 पर्यंतच्या रजनीच्या सामन्यामध्ये। तत्पूर्वी जरूर एक महत्त्वाची अनाउन्समेंट असेल प्रेमनाथ मुरबी आणि पेंदर या संघाने टॉस साठी या सर दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या दोन्ही कॅप्टन प्रेमनाथ मुरबी आणि पेंदर निश्चितच दोन्ही संघाला आपण विनंती करतोय या रजनीतील म्हणजे शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीतील दुसरा सेमीफायनलचा सामना एका बाजूला असेल समाधान भुईर तर एका बाजूला असेल ओंकार पाटील पेंदर विपक्ष मुरबी असा हा सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत। तर पहिला सामना चालू आहे एका बाजूला ठाणा डिस्ट्रिक्ट म्हणून आलेला हा संघ मेघा वाघवीळ तर एका बाजूला जय हनुमान नावडे संघ। मात्र अशा रीतीचा हा सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय। या सामन्यामधून जो जिंकणार तो उंच भरारी घेणार आणि जो सामन्यामधून हरणार तो मात्र चाचपडत बसणार कारण सामना अतिटतीचा होईल यातील मात्र शंका नाहीये। नावडा संघाचा संघनायक आपण विचार केला तर उमेशनं पहिले नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण करत असताना वाघबीळ संघाने मात्र 59 धावा तब्बल कुठून काढल्या। नंदू पाटीलच्या फलंदाजीच्या जोरावर ज्याने 37 धावांची बहारदार खेळी केली
त्या फलंदाजीच्या जोरावर मात्र 60 धावांचं लक्ष ठेवलंय. मात्र त्या केतनला या सामन्यामध्ये काही करता आलं नाही, कारण या केतननं पहिल्या सामन्यामध्ये जी करामत केली होती त्या पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज त्या सामन्यामध्ये टिक धरून शकला नव्हता. मात्र केतननं 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. मात्र दिघोड्या संघाला एका धावेनं पराभूत केला होता, कारण इथं टार्गेट जो असेल तो टार्गेट पूर्ण करावा लागतो. अशा रीतीचा हा नियम आपण पाहतोय या तळोजेच्या मैदानामध्ये, या ईडन गार्डन मध्ये. आपण विचार केला तर या सामन्यांचा ही 5वी रजनी आहे. या 5वी रजनीमध्ये जो विजय झालाय तो विजय झाला मी म्हणेन ताहिर पटेल शेठ साहेबांचा, कारण या साहेबांना जी रजनी आयोजित केली आहे मात्र वाखणे दोघे आयोजित केली आहे, कारण त्यांच्या पाठीशी मॅन पॉवर आहे ती नच्चू पटेल, उस्मान पटेल, नसरुद्दीन, नौमान कमरुद्दीन, तर मुबीन पटेल, असे अनेक खेळाडू, अनेक गावातील त्यांचे प्रतिष्ठित नागरिक यांचा सहकार्य लाभलाय आणि त्या सहकार्याच्या जोरावर मात्र ही आयोजन केलंय ताहिर पटेल साहेबांना. पहिल्या चेंडू लाभ केलाय, चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये, टॉप चौप्लस मॅक्सिमम षटकार पाहायला मिळाला. पहिला हिट षटकार. तर आपण आमच्या डाव्या बाजूला पाहतोय प्रभाकर जोशी, त्यांचे मित्र आणि ताहिर पटेल, एक अखंड जोडी आपण पाहतोय ह्या आयोजनामध्ये. त्यांच्या पण वाहवा करूया, कारण एक मैत्री कशी असावी ही दाखवून दिली आहे ताहिर पटेल शेट्टी आणि प्रभाकर जोशींना. तर या चेतन कोळीच्या षटकाराने 50 धावा पूर्ण झाल्याने या पूर्ण सिरीज मध्ये पहिला षटक फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहतो रुपेश मोरेला, मात्र पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला, षटकार मारला होता. दुसऱ्या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे. 7 धावा धावपलकार पाहतोय. 60 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा नावडा संघ. मात्र प्रशांत एका धावेनं धावसंख्या वाढली, 12 धाव फलकावर पण पाहतोय. निश्चितच 60 धावांचं लक्ष असणार आहे. मात्र 60 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी ईट का जवाब पत्थर से देने के लिए शुरुआत की है. कुणाला जाते पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चेतन कोळीला षटकार मारून दाखवून दिला, हम भी किसी से कम नहीं. आता मात्र लॉंगा क्षेत्रामध्ये कार्पेट धाव चेंडूला ढकलला, 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेनं धाव संख्या वाढली आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि त्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च करावे लागल्यात रुपेश मोरेला. मात्र 13 धावा खर्च करून एकही सफलता न मिळवली. वो आपको रुकाना चाहेंगे. अब जाइए टॉस के लिए दोस्तों, जबरदस्त मुकाबला देख पाएंगे. मुरबी बनाम इस मैदान के ऊपर होगा जबरदस्त मुकाबला पेंदर के बीच में. इसी सरजमीन के ऊपर पेंदर ने खून के आंसू रुलाए थे, वो मुकाम देखेंगे इस मैदान के ऊपर. आइए टॉस के लिए मैं गुजारिश करूंगा सबके लाडले हमारे परेश जी ठाकुर साहब, आइए टॉस के लिए आपसे गुजारिश करेंगे मंच के नीचे आइए, टॉस कीजिए. हमारे साथ समाधान बोर्ड जुड़ चुके, स्वागत है समाधान बोर्ड आपका. और दूसरे कप्तान ओमकार पाटिल. दोस्तों खुन्नस क्या होती है ये देखिए, बागबान की शानदार तस्वीर है. ये हमारे इमरान पटेल साहब की ये देखिए कामयाबी,
उनकी तस्वीर हम देख सकते हैं स्क्रीन के सामने। टॉस के लिए हम गुजारिश करेंगे हमारे सबके लाडले हैंडसम पर्सनालिटी मैन परिजीत ठाकुर साहब, आइए यहाँ पर टॉस के लिए। बिल्कुल हम टॉस के लिए आपसे गुजारिश करेंगे, दोनों कप्तान को शुभकामनाएं देंगे। 1 मिनट के लिए यहाँ पर भाव आपको रुकना है। तो ओमकार पाटिल, स्वागत है आपका। पेंदर के कप्तान समाधान भोईर, ये देखिए हम देख सकते हैं शाही नजारा, ये भगवान होटल की तस्वीर है। उसके बाद हम चलेंगे टॉस के लिए। तो इज द फर्स्ट कॉलिंग? यस, ओमकार इज फर्स्ट कॉलिंग, इज कॉलिंग हेड टेल। यस, इज कॉलिंग हेड। यस, इंडिया हेल। परिजीत ठाकुर साहब इनके शुभारंभ से टॉस किया जा रहा है। दोस्तों सबसे बड़ी रंगत हम देख पाएंगे कि जी टॉस परिजीत ठाकुर साहब आपके शुभारंभ से टेल, यानी कि टॉस जीता है समाधान भोईर ने। तो समाधान क्या यहाँ पर लेना चाहेंगे आप? यहाँ पर क्या बल्लेबाजी तो अक्सर करते हैं, लेकिन आज भी क्या बल्लेबाजी करना चाहेंगे आप? बैट फर्स्ट। यस, बल्लेबाजी करना चाहेंगे। तो कितने रन का टारगेट बनाएंगे? पहले मुकाबले को याद दिलाएंगे हम यहाँ पर। परिजीत ठाकुर बहुत बहुत शुक्रिया आपका। 5 ओवर का मुकाबला होगा, सेमीफाइनल का मुकाबला है। कितने रन बना पाएंगे आप यहाँ पर? मुरबी जैसी बड़े टीम के साथ मतलब 70 या 65 स्कोर, मतलब फाइट मुकाबला हो सकता है। समाधान 70-75 की बात की, लेकिन आज के तारीख में देखा कि 2 मुकाबले में 3 मुकाबले में हमने आपको देखा कि आप अच्छा खेल नहीं कर रहे। क्या वजह बताएंगे? आप आपके ऊपर दबाव है या बड़ी प्रतियोगिता आप खेल रहे हैं? क्या दबाव है आपके ऊपर? क्या कहेंगे? 3 मुकाबले में आपकी बिल्कुल अच्छी बल्लेबाजी हमने देखी, जहाँ की आपसे उम्मीद काफी हम करते हैं यहाँ पर। बिल्कुल कुछ खास नहीं हो पा रहा है मेरी तरफ से, बट मेरी टीम अच्छा खेल रही है तो आगे भी वैसे ही होगा और मैं कोशिश करूंगा अच्छा खेलने की। बहुत बहुत शुक्रिया। पर ओमकार आपके लिए केवल आखिरी सवाल करेंगे कि पहले मुकाबले में आपकी क्या गलती हुई थी? खून के आंसू आपको यहाँ पर रुलाए थे, 7 गेंद में 7 रन चाहिए थे, क्या बताएंगे क्या वजह थी उस वक्त? और ये देखिए मैदान के अंदर रनआउट की अपील और ये अंपायर के ऊपर पूरा दबाव। तो ओमकार पहले मुकाबले की यादों को ताजा करके क्या गलतियां हुई थी आपकी पहले मुकाबले में? खून के आंसू रोकर यहाँ से आप गए, क्या वो बदला आज ले पाएंगे मैदान के ऊपर? बघू आता, क्रिकेट आहे, अनिश्चितता बरं केलाय, काय सांगू शकत नाही। निश्चित, बहुत बहुत शुक्रिया आपका। हमारे पास समय कम है, उन्होंने कहा कि क्रिकेट है, खेल है, अनिश्चितता सा भरा है, हम कुछ नहीं कहेंगे। तो बहुत बहुत शुक्रिया भाऊ, चलेंगे कमेंट बॉक्स में। ओवर टू कमेंट बॉक्स। धन्यवाद मच्छिंद्र पाटील, अतिशय चांगली रुबारू केली आपण दोन्ही संघ नायकांसोबत समाधान भोईर आणि ओमकार पाटील। यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत, दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत पेंदर विपक्ष मुरबी। तर चालू सामना आपण पाहतोय, पहिला सेमीफायनलचा सामना वाघबीड विपक्ष नावडा। वाघबीड संघानं जी धावसंख्या उभारली आहे, मात्र त्या पावलावर पाऊल ठेवून आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे 18 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावर हर्षद पाटीलचा मात्र तिसऱ्या चेंडूवर 3 धावा तब्बल कुठून काढल्या आहेत। 3 धावा या ग्राउंडवर होत नाहीये, मात्र 3 धावा तब्बल कुठून काढल्या आहेत फलंदाज बाळा आणि चेतन। पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव ढकलली आहे, 1 धाव संख्येत भर पडली आहे। तर 19 धावा धावपलकर पाहतोय। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, त्याच्यामध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले। हर्षद पाटील ह्या गोलंदाजामार्फत हर्षदच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली होती, मात्र त्या जबाबदारी सोपत असताना मागच्या सामन्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, असा हा गोलंदाज आपण पाहतोय वाघबीड संघाकडून खेळत असताना। मात्र वन बॉल चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव काढली आहे, मात्र एका धावायचा वेळ मिळालाय फलंदाज आपण पाहतोय चेतन कोहलीला। तर सलामीची जोडी मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत नावडे संघाच्या आशा जिवंत राहणार आहेत, कारण जी जोडी आपण पाहतोय चेतन कोहली आणि बाळा पाटील, ज्यांना आतापर्यंत 20 धावांची भागीदारी केली आहे दुसरे षटक प्रगतीपथावर असताना। तर लॉंग अप शॉट, लॉंग अप 21 धावा धावपलकावर पाहतोय। ह्या जोडीनं आपण विचार केला तर 21 धावांची भागीदारी केली आहे, मात्र जी गरज होती, जी गरज पार्टनरशिपची गरज होती, ती पार्टनरशिप आतापर्यंत झाली आहे, कारण 12 चेंडू मध्ये 21 धावांची बहारदार खेळी केली आहे। अजूनही या संघामधून एक चांगला खेळाडू आपण पाहतोय प्रशांत खानावकर, मात्र प्रशांत खानावकर अजूनही मैदानामध्ये आला नाहीये। चेतन कोहलीनं वैयक्तिक 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 11 धावा तब्बल आपल्या खात्यामध्ये जमा, 12 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात। 6 चेंडू 13 धावा खात्यामध्ये जमा केल्यात चेतन कोहलीनं। तर बाळा वैयक्तिक 7 चेंडूंचा सामना करत 8 धावांवर खेळतोय। तर अशा रीतीनं
21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय. रुपेश मोरेनं पहिलं षटक फेकलं, त्यानं 13 धावा खर्च केल्या. हर्षित पाटीलनं दुसरं षटक फेकलं, ज्यानं 8 धावा खर्च केल्या. तर पशुपती पाटील हा गोलंदाज आलाय ज्याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. जबाबदारी स्वीकारत असताना मात्र कशा रीतीनं गोलंदाजी करेल, मात्र कशा रीतीची फलंदाजी होईल हे पाहणार आहोत आपण. या षटकामध्ये आपण पाहतोय ही जोडी आपण पाहतोय बाळा आणि चेतन. शॉर्टपिट चेंडू होता, चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क दिसला नाही. मात्र 1 धाव मिळाली, 1 धावेने धाव संख्या वाढली. तर तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय पशुपती पाटीलला, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी मी म्हणेन या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला पाहतोय चेतन कोळी, ज्यानं 1 षटकार मारला. 1 षटकाराची निशीनं 13 धाव संख्या खेळतोय, मात्र 7 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत आणि 13 धावांवर खेळतोय. मात्र या जोडीला विचार करावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण 5 षटकामध्ये 60 धावांचं लक्ष आहे. मात्र 60 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. फलंदाज चेतन आणि बालाला मात्र लॉंगॉस क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. बाळा पाटील हा फलंदाज तंबूचा रस्ता पकडते, मात्र पहिली सफलता मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. पशुपती पाटील या गोलंदाजाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वाघबीळ संघाकडून. मेघा हा वाघबीळ संघाचा संघनायक, मास्टर माइंड संघनायक आहे. मात्र त्या संघनायकानं ज्या गोलंदाजाचा वापर केलाय, मात्र त्या गोलंदाजानं थोडीशी कला कौशल्य दाखवली मी म्हणेन. कारण पशुपती पाटीलनं तिसऱ्या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 सफलता मिळवली आणि 1 सफलता मिळवत मात्र प्रशांत खानावकर नवीन फलंदाज येतोय, ज्यानं आतापर्यंत 89 धावांचं योगदान दिलंय या पूर्ण सिरीज मध्ये. तर 32 चेंडूंचा सामना केलाय, तर 2 विकेट आपल्या नावावर खात्यामध्ये जमा केल्यात. हा प्रशांत खानावकर आपण पाहतोय नावडे संघाकडून, मात्र ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातोय तो मात्र मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलेला दिसतोय. पशुपती पाटील गोलंदाज, मात्र गुडलंच पडतं चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची धावणे, मात्र थोडा आळसपणा क्रिकेट पाहायला मिळाला या फलंदाज चेतन कोहलीकडनं, ज्यानं आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलंय. मात्र तो फलंदाज थोडासा शांत आहे. मात्र पशुपती पाटीलनं या फलंदाजाच्या पायामध्ये बेडी टाकली की काय, साखळंद टाकलंय की काय असं वाटायला लागलंय. मात्र डायरेक्ट हाताला चेंडू लागून जरा स्टंपला लागला असता निश्चितच फलंदाज प्रशांत खानावकर याच्यावर थोडस संकट निर्माण झालं असतं. मात्र दैव बलवंत 1 धाव चोटी अशी घेतली आहे. मात्र 1 धावेनं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आपण पाहतोय 24 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर 24 धावा धावफलकावर पाहतोय. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटचे चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणारे फलंदाज प्रशांत खानावकर. तर येणारे 13 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे या नावडे संघाला. मात्र आता विचार करावा लागेल प्रशांत खानावकरला की शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर कशा रीतीने फलंदाजी करायची. मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये टोटल 13 चेंडू मध्ये कशा रीतीने फलंदाजी करायची आणि 36 धावांचं लक्ष असताना मात्र या 13 चेंडू 36 धावांची गरज आहे. मात्र फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला प्रशांत खानावकर, गोलंदाज आपण पाहतोय पशुपती पाटील, ज्यानं या फलंदाजाच्या मध्ये साखळदंड टाकलाय, बेडी टाकली, या फलंदाजानं जखडून ठेवलाय मी म्हणेन पशुपती पाटील गोलंदाजांना. मात्र एज लागलाय, चेंडू शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होतोय प्रशांत खानावकर. मात्र ज्यानं 89 धावांचं योगदान दिलं या पूर्ण सिरीज मध्ये, मात्र तो फलंदाज मैदानात मधून तंबूचा रास्ता पकडते. कुणाला ते आपण विचार केला तर 3 षटकं संपली, 3 षटकामध्ये 2 सफलता मिळवल्या वाघबीळ संघानं. चांगली गोलंदाजी आपण पाहिली पशुपती पाटील गोलंदाजाकडनं. मात्र येणारे 12 चेंडू
36 धावांची गरज असणार आहे नावडे संघाला. मात्र एखादा तारणहार या नावडे संघाला मिळावा लागेल. एखादा फलंदाजा मैदानामध्ये 12 चेंडू खेळावा लागेल. 2 चेंडू 2 षटकापर्यंत राहावं लागेल या मैदानामध्ये, तरच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकेल हा दोन्ही फलंदाज. मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय माझे सहकारी मित्र कुणाल दाते यांच्याकडे. ओटू कुणाल दाते. धन्यवाद सर. येणारे 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मेगा वाघबीड विरुद्ध नावडे ही मॅच इथे रंगते. तर एक मोठी मॅच आपल्या समोर, कारण जिंकणारा संघ जरूर पुढच्या फेरीत दाखल म्हणजेच फायनल मध्ये दाखल होणार आहे. सेमी फायनलची ही मॅच आहे. उपांत्य फेरीचा सामना आपल्या समोर. दुसरी सेमी फायनल आपल्या समोर थोड्याच वेळात असेल. त्यामध्ये समा पेंधर संघाने टॉस जिंकलाय, ते फलंदाजी करणार आहेत. तर एक मोठी फायनल जरूर या स्पर्धेची आहे. जरूर प्रेक्षक कुठे जाऊ नका. आपला अमूल्य वेळ तेवढाच महत्वाचा आहे या क्रिकेटच्या आयोजनासाठी, कारण ताहिर शेठ पटेल यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचं भव्य दिव्य आयोजन आमदार चषक 2016 इथे खेळवला जातोय. दिनेश शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला बाईक देण्यात आली. एक मोठी बाईक मालिका वीर साठी इथे जरूर घोषित करण्यात येईल. आतापर्यंत चांगलं क्रिकेट इथे सकाळच्या संध्याकाळच्या सत्रापासून या अंतिम सत्रापर्यंत रंगताना दिसतंय, कारण गेले 5 रात्रीमध्ये हे टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज सज्ज होताना दिसेल सागर कोळी, जो स्ट्राईकवर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी जरूर असेल. फलंदाज चेतन कोळी, सागर कोळी आणि चेतन कोळी. समोर गोलंदाज आहे हर्षद पाटील, जो अडखळत खेळत होता फलंदाजी करताना, परंतु पाहूया गोलंदाजी कसा करतोय हर्षद. तर आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग तैनात, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, फुलर लेनचा चेंडू, त्याला मात्र दिशा दिली. बॅटची आतमधली कळा आणि तोपर्यंत चेंडू मात्र जरूर मनगटाच्या सहाय्याने टोलून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. चेंडू अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या मात्र 25 धावांवर जाऊन पोहोचते. 25 जून 1983 लॉर्ड्स मध्ये कपिल देव यांनी जे प्रदर्शन केलं, त्यानंतर मात्र पहिला वर्ल्ड कप 60 षटकांचा आपल्या भारतात आला होता. तो दिवस होता 25 तारखेचा, म्हणजेच 25 जून 1983 चा. धावसंख्या 25 फलकावर. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हर्षद पाटील. समोर फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज चेतन कोळी. ते क्षेत्ररक्षण आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे, फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे. आता मात्र पुढे टाकला होता चेंडू, स्लॉग मध्ये होता चेंडू, लॉंग ऑनला टोलवतोय. तिथे क्षेत्ररक्षक चूक करतोय, चेंडू सीमारेषे लगत आणि पंचांचा इशारा येतोय. इथे रहमान चाचांचा 4 रन. 4 धावा संघाच्या खात्यात जातील. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन 29 वर जाऊन पोहोचते, कारण आपण पाहतोय टार्गेट आहे 60 धावांचं आणि 29 धावा फलकावर लागल्यात, म्हणजे अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील. जरूर ज्याप्रमाणे फलंदाजी करताना केतन पाटील याने करामत दाखवली होती पारगा विरुद्ध, तसाच काहीसा खेळ करावा लागेल चेतन कोळी या खेळाडूला. त्याच्याच बरोबर खेळताना सागर कोळी या खेळाडूला, जो डावखुरा हाताचा फलंदाज आहे. तर डावखुरा फलंदाज नेहमीच घातक असतो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. अनेक उदाहरणं देता येतील, कारण आपण पाहतोय क्रिस गेल सारखा खेळाडू ज्याने महत्वपूर्ण फलंदाजी T20 क्रिकेटमध्ये दाखवली. पुढे झाकला होता चेंडू, स्लॉग मध्ये होता, त्याला मात्र दिशा दिली. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि गडी मात्र बाद. तर 9 चेंडू आणि इथे मात्र जरूर 30 धावांची आवश्यकता आहे. सुरेख असं क्रिकेट पाहायला मिळतंय. जरूर भीमनेन वाघबीड, मेगा वाघबीड संघाचं, जो ठाणे डिस्ट्रिक्ट मधून बिलॉंग करतो, एक मोठा संघ इथे खेळताना दिसतोय, विरुद्ध खेळताना दिसतोय. इथे जरूर मी म्हणेन नावडा संघ, जो रायगड मध्ये नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलाय. धावचीची संधी आणि ते मात्र फलंदाज बाद झाला होता रनआउटच्या रूपाने. एक मोठा हादरा बसलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. मी मगाशी सांगितलं देखील होतं, जरूर 131 टेस्ट मॅच मध्ये 184 इनिंग मध्ये कधीच कपिल देव रनआउट झाला नव्हता आणि इथे मात्र धावचीच्या रूपात फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 आणि बाद होणारा फलंदाज चेतन कोळी. तर इथे मात्र कुठेतरी समजदारी दाखवावी लागेल फलंदाजांना. 9 चेंडू आहेत शिल्लक, 30 धावांची मोठी आवश्यकता आहे. ही मॅच जिंकली तर जरूर फायनलचं तिकीट तुम्हाला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 2,22,222 रुपये.
इथे मात्र टायमिंग चुकतंय, मिस टायमिंग, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय की काय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आला वाईडिश लॉंग ऑन वरून आणि इथे मात्र जरूर मिड ऑनला येऊन झेल टिपला. फलंदाज बाद, कॅचेस विन द मॅचेस, क्रिकेटचा मुहावरा आणि इथे मात्र क्रिकेटचा मुहावरा सत्य होताना दिसतोय. सुरेख झेल टिपला, फलंदाज मात्र बाद, एक मोठा हादरा बसलाय, गडी बाद होतोय. महेश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानात चाललाय. उमेश खानावकर ज्याच्या खांद्यावर पूर्णपणे दारोमदार असेल. मी मगाशीच म्हटलं होतं नावडे संघ जरूर प्रशांत खानावकर, अनेक खानावकर बंधू या संघाच्या दरम्यान खेळतात आणि जरूर एक चांगला संघ इथे खेळताना दिसतोय, परंतु थोडासा बॅकफुटवर चाललाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पारड जड होताना दिसतंय. ठाणे विभागातून आलेला संघ मेगा वाघबीड संघ इथे छाप सोडली मी म्हणेन. चांगलं क्रिकेट खेळलाय केतन नंदू, त्याचबरोबर मी म्हणेन मेगाची कर्णधारपद, एक सुरेख कर्णधारपद त्याने इथे जरूर दाखवलंय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर हर्षद पाटील, समोर फलंदाज येतोय सागर कोळी, हा डावखुरा फलंदाज, याच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल. मित्रांनो काय करतोय सागर कोळी. आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जरूर बॅकवर्ड गलीच्या दरम्यान आला होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी. सागर कोळी देखील बाद होताना दिसतोय. खराब क्रिकेट इथे जरूर, ताळमेळ नव्हतं, कम्युनिकेशन गॅप इथे मात्र जरूर पाहायला मिळते या खेळाडूंच्या दरम्यान आणि पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने गडी मात्र बाद. संघाची धावसंख्या मात्र जरूर 31. गडी बाद झालेत आतापर्यंत तुमचे 31 धावांवर 5 गडी बाद, म्हणजेच अर्धा संघ सध्या जरूर पॅव्हिलियन मध्ये बसलाय. एक बाब असेल, ही धोक्याची सूचना असेल मी म्हणेन नावडे संघाला, कारण चांगलं प्रदर्शन इथे दाखवताना दिसतोय. गोलंदाजीच्या भरोश्यावर मेगा वाघबीड संघ. नवीन खेळाडू प्रेमनाथ खानावकर सध्या मैदानात जाताना दिसतोय. गडी बाद मात्र झालाय इथे सागर, ज्याच्या खांद्यावर चांगली दारोमदार होती, परंतु रनआउटच्या रूपात इथे बाद होतोय. चेतन अजूनही खेळपट्टीवर आहे, माफ करा चेतन नसून उमेश खानावकर आणि प्रेमनाथ खानावकर हे दोन बंधू सध्या खेळपट्टीवर आहेत. चांगला खेळ इथे दाखवावा लागेल उमेश खानावकर आणि प्रेमनाथ खानावकर यांना. स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रेमनाथ खानावकर, उंची खूप महत्वाची आहे खेळामध्ये आणि तीच उंची तीच ताकद आहे मनगटामध्ये प्रेमनाथ खानावकरच्या. गोलंदाज पुन्हा एकदा येतो हर्षद पाटील, गोलंदाजी मार्कवर, चौथं षटक. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळत नाही. चेंडू मिड विकेटला येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ताळमेळ चुकलं, कम्युनिकेशन गॅप आहे आणि इथे मात्र लगातार तिसरा रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. खराब कॉलिंग आणि गडी मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा प्रेमनाथ खानावकर. संघाची धावसंख्या आहे 32. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. 6 बॉल 28, म्हणजेच आपण पाहतोय या सामना जिंकण्यासाठी जरूर मोठे फटके मारावे लागतील. 6 चेंडू मध्ये 28चं समीकरण, म्हणजेच कुठेतरी 4 षटकार, 1 चौकाराची आवश्यकता, कुठेतरी 5 षटकारांची आवश्यकता. कोणाला तरी रौद्ररूप धारण करावं लागेल, कोणाला तरी इथे युवराज बनावं लागेल, कोणाला तरी गॅरी सोबर्स इथे बनावं लागेल आणि कोणाला तरी इथे हर्षल गिव्स बनावं लागेल, ज्याने 6 चेंडू 6 षटकार लागले होते. रवी शास्त्री यांनी देखील बॉम्बे विरुद्ध बडोदा अशी रणजी मॅच होती, त्यांनी देखील षटकार लगवले होते. तिलक राज लेफ्ट आर्म गोलंदाजाला. तर असा रेकॉर्ड आहे षटकारांचा आणि इथे मात्र षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. कुठल्या तरी फलंदाजाला इथे एक जोखीम घ्यावी लागेल मोठे फटके मारण्याची. संघाची धावसंख्या आहे 32, येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हॅलो, कुणाला जर आपण विचार केला तर या नावडे संघाचं चुकलं कुठे की पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावांची बहारदार खेळी झाली होती, भागीदारी झाली होती. मात्र तिसरं षटक जे दिलं होतं पशुपती पाटीलच्या हातामध्ये, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली होती, त्या जबाबदारी स्वीकारत असताना त्या षटकामध्ये या वाघबीड संघाला कमबॅक करून दिलाय मी म्हणेन ना पशुपती या गोलंदाजानं. 6 चेंडू 28 धावा. समोर फलंदाज खेळण्यासाठी उमेश खानावकर, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आलाय. आदिनाथ तिथे मात्र पूर्णपणे क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉट वरून टप्पा पडतोय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध एक क्षेत्ररक्षण, एक फाईन लेग तैनात, एक शॉर्ट थर्डमॅन तैनात, एक शॉर्ट कव्हर पॉइंट तैनात आहे. त्याचबरोबर ऑन साइडचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक लॉंग ऑन, एक वाईडिश लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग तैनात. या रिंगणाच्या बाहेरचं हे क्षेत्ररक्षण, एक लॉंग ऑफ तैनात, डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली ठेवण्यात आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट.
मोठा फटका, चांगलं टायमिंग, बुलंदी पॉवरफुल फटका, चेंडू जातोय गोइंग 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 अँड गॉन आउट ऑफ द पार्क. बिग गेट 6 षटकार. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 6 धावांनी 38 वर. मी मगाशीच म्हटलं होतं कुठेतरी फलंदाजी करताना चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल, कुठेतरी कोणाला तरी युवराज बनावं लागेल, कोणाला तरी जरूर मी म्हटलं होतं की हर्षल गिब्स बनावं लागेल, कोणाला तरी गॅरी सोबर्स बनावं लागेल, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागले होते. मित्रांनो इथे मात्र 6 धावांनी संघाच्या खात्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये 4 षटकार जरूर इथे लगवायचे आहेत. 4 चेंडूमध्ये 3 षटकार, एक चौकार देखील चालू शकतो कारण कंपल्सरी धावाचे. तर उमेश याने याच्या अगोदर हा रेकॉर्ड करून दाखवलाय. जरूर 3 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता ना 3 चेंडू 3 षटकार लागले होते उसारलीच्या मैदानावर या खेळाडूने. तर हा रेकॉर्ड आहे या खेळाडूच्या बाबतीत. दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सिलिकवर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. मला वाटतं मेगाच असेल हा खेळाडू. गोलंदाज तयार. बॅटची वरची कडा आणि चेंडू मात्र जरूर जातोय शॉर्ट फाईन लेगला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकच धाव मिळते या फटक्यावर. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 39 धावांवर. येणारे 3 चेंडू शिल्लक 21 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 21 धावा हे समीकरण खचाखच भरलेलं आहे. तळोजाचं मैदान आलेल्या सर्वच प्रेक्षकांचं आमच्या ताहिर पटेल साहेब यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आता मात्र पूर्णपणे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता फलंदाज, चुकी केली होती. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ मिडल एसटीचा वेध घेतोय. गडी बाद, मोठा हादरा. इथे मात्र लगातार विकेटचं पतन ही एक चिंतेची बाब होती खानावकर बंधूसाठी, नावडे संघासाठी आणि त्यानंतर मात्र जरूर परतीचा प्रवास मी म्हणेन या प्रतियोगितेतून नावडे संघाचा. कारण इथे मात्र चूक केली होती. फलंदाजामध्ये कम्युनिकेशन नव्हतं. लगातार 3 फलंदाज रनआउट झाले होते. त्यामुळे थोडासा बॅकफुटवर गेला नावडे संघ. ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या. प्रशांत खानावकरला चांगली कॅप्टनशिप केली, परंतु प्रशांत खानावकर नेहमीच म्हटलं जातं मित्रांनो कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट, परंतु प्रशांत खानावकर इथे मात्र लिडिंग करताना दिसला नाही. कारण 0 तो बाद झाला, परंतु गोलंदाजी खूप चांगली केली याच प्रशांत खानावकर यांनी. संघाची धावसंख्या 39. येणारे बॉल असतील 2 आणि 2 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. परंतु मित्रांनो एका चेंडूत देखील 17 धावा झाल्यात. भाईंदरच्या मैदानावर सतीश पठारे यांनी तो विक्रम केला होता. राऊंड विकेट. मोठा फटका, परंतु बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू तिथेच विसावतोय सिलिकवर पॉइंटच्या दिशेने. तिथे मेगा नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण करतो. हा एक खेळाडूच्या बाबतीत जरूर मी म्हणेन नेहमीच त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करतो मेगा आणि ते दबाव टाकतो फलंदाजावर. तेच पाहायला मिळालं आणि इथे मात्र एका चेंडूची सांगता इथे पाहायला मिळेल. 1 चेंडू 20 धावांची आवश्यकता. नावडे संघ पूर्णपणे बॅकफुटवर. राऊंड विकेट. आता मात्र जरूर यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. 19 धावांनी सामना जिंकलाय. इथे मी म्हणेन वाघबीळ संघाने, मेगा वाघबीळ संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करतोय. तर जरूर आपण पाहतोय अंतिम लढतीमध्ये मेगा वाघबीळ हा संघ तुमचं जरूर चांगलं प्रदर्शन होतं. शुभेच्छा असतील तुम्हाला फायनल साठी. परंतु दुसरी सेमीफायनल आपल्या समोर असेल. समापेंदर चा संघ आपल्या समोर खेळताना दिसेल. समोर असेल कॅप्टन मुरबीचा ओंकार पाटील. तर टॉस जिंकून फलंदाजी करतील आणि मुरबीचा संघ क्षेत्ररक्षण करतील. हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय रायगडचे 2 बुलंद आवाज. त्यामध्ये संदीप पाटील मॅन फ्रॉम मुरबी आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम रोहिंजन मच्छिंद्र पाटील. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद कुणाल. तो दोस्तों निश्चित दिल थाम कर बैठिए क्योंकि यहाँ पर अब दूसरी भिड़ंत होने जा रही है इस टूर्नामेंट